आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, नागपूर बेंच क्लर्क या पदाची एक्झाम 2019 मध्ये कशा पद्धतीने झाली होती, जागा किती होत्या, कट ऑफ किती लागला होता आणि किती विद्यार्थ्यांना त्यासाठी स्क्रीनिंग टेस्टला बोलवले आहे, तसेच थेरी एक्झाम मध्ये किती मार्क घेतलेल्या विद्यार्थ्यांचं शेवटच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याच विद्यार्थ्यांना टायपिंग मध्ये शेवटचे किती मार्क घेतले त्याचं सिलेक्शन झालेले आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जेणेकरून येणारी जी नागपूर बेंच क्लर्क भरती असेल त्या भरतीमध्ये तुम्हाला थेरीमध्ये किती मार्क्स 90 पैकी घ्यावे लागतील आणि टायपिंगमध्ये किती घ्यावे लागतील आणि शॉर्टलिस्ट किती विद्यार्थी करतील याचं संपूर्ण तुम्हाला नियोजन या ठिकाणी समजण्यात येईल, जेणेकरून येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला त्या पद्धतीने तयारी करण्यात सोपे जाईल. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लागले सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, सुरुवातीला आपण ऍडव्हर्टाइजमेंट पाहूया. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये किती जागांसाठी ही जाहिरात निघालेली होती. पहा मित्रांनो, ही जाहिरात आहे 1/8/2019, 1 ऑगस्ट 2019 मध्ये जाहिरात आलेली होती. आणि ही जी काही जाहिरात होती किती पदांची होती तर टोटल 64 पद होते. सिलेक्ट लिस्ट 64 पदांची आणि वेटिंग लिस्ट होते 64 पदे. तर यामध्ये टोटल होते 128 पदे या ठिकाणी होते आणि त्यामध्ये 4% रिझर्व ठेवण्यात आलेले होते. कोणासाठी? जे आपण कोण आहेत, पर्सनल विथ डिसॅबिलिटी, त्यांच्यासाठी हे 4% पद आरक्षित होते. तर एकूण पदसंख्या जी होती मित्रांनो टोटल 128 होते 2019 मध्ये. आता यानंतर आपण पाहू किती विद्यार्थ्यांना 128 जागांसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेले होते. पहा मित्रांनो, या ठिकाणी 128 जागांसाठी केवळ 640 विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी पात्र करण्यात आले होते. किती गोल्डन चान्स होता मित्रांनो. यामुळे मी सांगत असतो की जिल्हा न्यायालयाची भरतीमध्ये तुम्हाला जर जॉब मिळवायचा असेल तर लवकरात लवकर जॉब मिळवण्याची एकच ठिकाण आहे, ते आहे मित्रांनो न्यायालय भरती. कारण न्यायालय भरतीमध्ये जो विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांचं नाव शॉर्टलिस्ट मध्ये एकदा आलं त्याला 90% जॉब मिळाले असं गृहीत धरायचं. का? कारण की या ठिकाणी स्पर्धा ही कमी असते, कारण शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांनाच ह्या ठिकाणी मोका असतो आणि त्यांच्यामधूनच त्याला स्वतःची मेहनत दाखवून सिलेक्शन करून घ्यायचं असते. कारण इतर स्पर्धा परीक्षांमध्ये लाखो विद्यार्थी असतात आणि त्यामधून त्यांना त्या स्पर्धेमधून जावं लागते. परंतु तुम्हाला जर 10वी 12वी डिग्री आणि पीजीला जर चांगले मार्क असतील आणि तुमच्याकडे टायपिंग असेल तर तुम्ही सरळ न्यायालय भरतीकडे वळू शकता. त्यामध्ये एकदा जर तुम्ही शॉर्टलिस्ट झाला तर तुम्हाला 100% नोकरी मिळणार आहे. आता ह्या ठिकाणीच बघा, 128 जागा होत्या आणि केवळ 640 मुलांची या ठिकाणी फक्त त्यांनी काय केलेले आहे, थेरी एक्झामसाठी त्यांना बोलवले आहे. यामधूनच त्यांना आता पुढची प्रोसेस करायची आहे. तर पहा, केवळ 640 विद्यार्थ्यांना या ठिकाणी थेरी एक्झामसाठी बोलवले आहेत. आता यापैकी किती विद्यार्थ्यांना पुढच्या प्रोसेससाठी, म्हणजेच यापैकी किती विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले ते पाहू आणि सर्वात कमी आणि सर्वात हायेस्ट किती मार्क मिळालेले आहेत आणि त्यांचं टायपिंग टेस्टसाठी सिलेक्शन झालेले ते आपण या ठिकाणी पाहू. ही पहा 2019 ची रिझल्टची यादी आहे. रिझल्ट आता ह्यामध्ये हायेस्ट स्कोर 85 आहे. तर पाहू शकता या ठिकाणी 85, 84, 81, 82 अशा पद्धतीने भरपूर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्क मिळाले. ही फक्त स्कोरिंग लिस्ट आहे, टायपिंग साठी पात्र यादी नाही. तर ही फक्त मार्क्स आहे. या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्क मिळाले 2019 ला. आणि असे विद्यार्थी होते की ज्यांना अशा प्रकारचे मार्क मिळाले 29, 35, 37, 41, 40, म्हणजे हे फेल विद्यार्थी आहेत. यांना एवढे मार्क, कारण 45 प्लस पाहिजे, त्याच्यामुळे हे काही त्यांचं नाव येणार नाही. आणि दुसरी गोष्ट महत्वाची पहा, 640 विद्यार्थ्यांना पात्र केले होते, परंतु 525 विद्यार्थ्यांनीच एक्झाम दिले. म्हणजे अजून ह्यापैकी विद्यार्थी देखील मायनस झालेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने काही काही विद्यार्थी कुठे लागलेले असतात, त्याच्यामुळे एक्झाम सुद्धा देत नाही. त्याच्यामुळे न्यायालयाचे फॉर्म भरत जा असं मी तुम्हाला ऍडवाइस करतो मित्रांनो. तर पहा या ठिकाणी किती आहेत विद्यार्थी, 45 प्लस. पहा इथून 512, म्हणजेच 512 व्यक्तींना या ठिकाणी 45 प्लस मार्क मिळालेले आहेत. आता यापैकी किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, म्हणजे किती शेवटच्या किती मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला टायपिंग टेस्टसाठी बोलवले आहे ते आपण पुढच्या लिस्टमध्ये पाहू. एकंदरीमध्ये हायेस्ट स्कोर तुम्ही पाहिलं 90 पैकी 85 आहे. आता पाहू कमीत कमी स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना किती मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या टायपिंग टेस्टसाठी बोलवले आहे, जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा, किती मार्क घ्यायचं हे सर्व नियोजन तुमच्या लक्षात येईल. पहा मित्रांनो, या ठिकाणी ही लिस्ट आहे. बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंच पोस्ट क्लर्क इलिजिबल कॅन्डिडेट्स, शॉर्ट लिस्टेड इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर टायपिंग टेस्ट. ज्या विद्यार्थ्यांना थेरीमध्ये चांगला स्कोर आलेला आहे त्यांना टायपिंग टेस्टसाठी पात्र केलेले आहे. त्यामध्ये पाहूत आता सर्वात कमी स्कोर कुणाचा आहे की ज्यांना ह्या टेस्टसाठी सुद्धा काय केलेले, पात्र केलेले आहे. तर तुम्ही पहा या ठिकाणी 85 पासून लिस्ट लागलेली आहे, म्हणजेच हायेस्ट स्कोर आहे. या ठिकाणी सर्वात शेवटचा स्कोर पाहूत की किती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवले आहे. आता पहा यामध्ये सर्वात कमी स्कोर असणारा विद्यार्थी आहे 56. ज्या व्यक्तीला 56 थेरीमध्ये मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी टायपिंग टेस्टसाठी बोलवलेलं आहे. अजून महत्वाची गोष्ट 525 होते,
यामध्ये अजून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पुढची प्रोसेसला आलेले नाहीत. फक्त पहा या ठिकाणी कमी होत गेले 450 व्यक्तीच 2019 मध्ये टायपिंग टेस्टसाठी आलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने वेळोवेळी विद्यार्थी काय होत असतात, कमी होत असतात. आणि ह्या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगत असतो. पहा या ठिकाणी असे किती विद्यार्थी दिसत आहेत तुम्हाला. पहा या ठिकाणी 56 मार्क घेणारे विद्यार्थी, लास्ट कट ऑफ आहे 56 लागला 2019ला. म्हणजे जेवढ्या व्यक्तीला 56 मार्क आहेत, ते सर्व व्यक्तींना काय केले, त्यांनी टायपिंग टेस्टसाठी बोलवलेले आहे. म्हणजे एकंदरीत आपल्या असं लक्षात येते, कट ऑफ जो शेवटचा कट ऑफ लागतो त्या सर्व विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी बोलवतात. तर पुढची प्रोसेस पाहू. आता टायपिंगमध्ये किती विद्यार्थ्यांना किती मार्क मिळालेले आहेत आणि शेवटच्या किती मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे. ही पहा मित्रांनो, ही यादी आहे मार्क क्लर्क टायपिंग टेस्टमध्ये किती विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले 2019चे आहे. पहा या ठिकाणी सुरुवातीला म्हणजे कसे बी रँडमली मार्क्स आहेत, ते -12 +13 म्हणजे अशा पद्धतीने हे मार्क मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना. कोणी मायनसमध्ये गेलेले, कोणी प्लसमध्ये आहे, कोणाला 4 आहेत, कोणाला 2 आहेत. अशा पद्धतीने टायपिंगचे या ठिकाणी मार्क आहेत. किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, 445 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली, त्यांना या पद्धतीचे मार्क मिळाले आहेत. त्याच्यामुळे टायपिंग ही अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला टायपिंगमध्ये जास्तीत जास्त स्कोर आणणं हा महत्त्वपूर्ण आहे. कारण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की भरपूर विद्यार्थ्यांना मायनसमध्ये गेले. पहा 23 मायनस आहे, म्हणजे याचा नापास झालेले, फेल. आणि जर तुम्हाला नागपूर बेंच क्लर्क या पदाची तयारी करण्यासाठी पॅसेज जर पाहिजे असतील PDF स्वरूपामध्ये, तर तुम्हाला केवळ ह्या ठिकाणी इंग्लिश टायपिंग आहे 50 रुपयामध्ये. 50 रुपयामध्ये तुम्हाला इंग्लिशचे 50 आणि मराठीचे 50 पॅसेज या ठिकाणी तुम्हाला PDF स्वरूपामध्ये प्रोव्हाइड करण्यात येतील. म्हणजेच एकूण तुम्हाला 80 पॅसेज या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येतील. आणि हे 80 पॅसेज केवळ मित्रांनो फक्त तुम्हाला 50 रुपयामध्ये प्रोव्हाइड करत आहोत आपण, एकदम कमी शुल्कामध्ये. तुम्हाला जर हे पॅसेज घ्यायचं असेल आणि चांगल्या प्रकारे मार्क घ्यायचे असेल, त्यासाठी देखील आम्ही कशा पद्धतीने तुम्हाला टायपिंगची तयारी करायची, सुरुवातीला कशा पद्धतीने करायचं, लेवल कसा वाढवायचा, टायपिंगची स्पीड कशा पद्धतीने वाढवायची, संयम कुठे ठेवावा लागेल, किंवा परीक्षेच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तिथली सिच्युएशन कशी असते, तिथलं बर्डन, ब्लड प्रेशर कशा पद्धतीने हँडल करायचं, या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करणार आहोत. त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही हे पॅसेज तुम्ही बाय करता, त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण एक्झाम पर्यंत पूर्ण स्किल टेस्ट असेल किंवा थेरी एक्झाम असेल, संपूर्ण मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू. त्यासाठी तुम्हाला हे जे स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसत आहे, त्या मोबाईल नंबरवर केवळ 50 रुपये तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे पेड करायचे आहे. आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला PDF स्वरूपामध्ये संपूर्ण जे काही टायपिंगचे पॅसेज असतील, शॉर्टकीज असते, आम्ही तुम्हाला पाठवू. पहा नंबर पहा 9881788971 ह्या नंबरवर केवळ तुम्हाला 50 रुपये पेड करायचे ज्यावेळेस तुम्हाला जर सर्व पॅसेज घ्यायचे असतील. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची मित्रांनो, तुम्ही फक्त केवळ WhatsApp मेसेज करा, कॉल वगैरे करत चालू नका, कारण एवढ्या विद्यार्थ्यांना कॉलिंगचा आन्सर देणे शक्य होत नाही. तर पुढची प्रोसेस पहा. आता शेवटचं पहा मित्रांनो, हे झाले सिलेक्शन लिस्ट. आता सिलेक्शन लिस्ट यामध्ये एकूण 64 विद्यार्थ्यांची सिलेक्शन लिस्ट यादी देण्यात आलेली आहे. तर ही जी काही सर्व यादी असेल सिलेक्शन लिस्ट, ते तुम्हाला कळालं असेल की तुम्हाला थेरी एक्झाम प्लस त्यानंतर टायपिंग आणि इंटरव्ह्यू यावर डिपेंड आहे. तुम्हाला थेरीमध्ये मिनिमम 56 मार्क पाहिजेत, टायपिंगमध्ये मिनिमम 10 मार्क पाहिजे. मग इंटरव्ह्यूवर त्यांचा डिपेंड असतो, सिलेक्शन किती मार्क त्यांनी 40 पैकी टाकतात. या सर्व प्रोसेसमधून तुम्हाला जावे लागते 2024 मध्ये सुद्धा जी काही नागपूर क्लर्क भरती आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या लेवलनुसार तयारी करावी लागणार आहे. आणि याबद्दल तुमची काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, त्यावर आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू.